नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत अपूर्णांक संख्यांचा मसावी व लसावी काढणे. उदाहरण नंबर 1 आहे 28/39 49/65. मित्रांनो, आपल्याला दोन अपूर्णांक दिलेले आहे. या दोन अपूर्णांकांचा आपल्याला मसावी व लसावी काढायचा आहे. मित्रांनो, सुरुवातीला अंशाचा मसावी लसावी, त्यानंतर छेदाचा मसावी आणि लसावी. बघा, अंश म्हणजे पहिल्या अपूर्णांकामध्ये अंश आहे 28, दुसऱ्या अपूर्णांकामध्ये अंश आहे 49. आता 28 आणि 49 यांचा काढायचा आपल्याला मसावी आणि लसावी. त्यानंतर छेद, पहिल्या अपूर्णांकामध्ये छेद आहे 39, दुसऱ्या अपूर्णांकामध्ये छेद आहे 65. मित्रांनो, या छेदाचा सुद्धा आपल्याला मसावी आणि लसावी काढायचा. तर बघा, 28 आणि 49 या दोन संख्यांना कशाने भाग जातोय? तर मित्रांनो 7ने. 7 चोक 28 आणि 7 7 49. आता 4ला आणि 7ला भाग जात नाही. मित्रांनो, आपल्याला सुरुवातीला मसावी मिळाला. सामायिक अवयव म्हणजे मसावी. मसावी आहे 7 आणि त्यानंतर लसावी. सामायिक आणि असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे 7 चोक 28, म्हणजे थोडक्यात 7 गुणिले 28. हे 7 चोक 28 आणि हे 7 यांचा गुणाकार म्हणजे बघा, 7 8 56, हातचे आले 5, 7 2 14, 14 आणि 5 19, 196 आला लसावी. आता मित्रांनो, छेदाचा मसावी आणि लसावी. बघा, 39 आणि 65ला कितीने भाग जातो? 13ने. 13 39 आणि 13 पंचे 65. मित्रांनो, 3 आणि 5ला भाग जात नाही. आपल्याला मसावी मिळाला. मसावी बरोबर 13 आणि लसावी बरोबर मित्रांनो हे 13 पंचे 65 आणि गुणिले 3. 13 पंचे 65. सुरुवातीला घेऊयात 65. 65 कोणते मित्रांनो? 13 आणि 5चा गुणाकार, त्यानंतर गुणिले 3. बघा, 3 5 15, हातचा आला 1, 3 18 आणि 1 19, म्हणजे 195 आला लसावी. आता मित्रांनो, अंशाचा आणि छेदाचा आपण मसावी आणि लसावी काढला. तर आता यापासून आपल्याला मसावी आणि लसावी काढायचं आहे. तर मित्रांनो, काय करायचं? सुरुवातीला मित्रांनो ही पहिली जोडी तयार करायची. बघा, 7 आणि 195. त्यानंतर दुसरी जोडी तयार करायची मित्रांनो. बघा, 196 आणि 13ची. मग आता मित्रांनो, सुरुवातीला घेऊया आपण मसावी. मसावी बरोबर मित्रांनो 7 आणि 195, म्हणजे 7/195. मित्रांनो, हा झाला आपला मसावी. आणि त्यानंतर लसावी. लसावी म्हणजे मित्रांनो ही दुसरी जोडी 196 आणि 13, म्हणजे 196/13. मसावी आणि लसावी मित्रांनो या पद्धतीने आपण काढलेला आहे. व्यवस्थित सगळ्या स्टेप फॉलो करा. उदाहरण नंबर 2, 12/32 18/40 30/48. मित्रांनो, या तीन अपूर्णांकांचा आपल्याला मसावी आणि लसावी काढायचा. सुरुवातीला अंशांचा मसावी आणि लसावी, त्यानंतर छेदांचा मसावी आणि लसावी. मित्रांनो, सुरुवातीला अंश. पहिल्या अपूर्णांकामध्ये अंश आहे 12, दुसऱ्या अपूर्णांकामध्ये 18 आणि तिसऱ्या अपूर्णांकामध्ये 30. मित्रांनो, या तीन अंशांचा मसावी आणि लसावी. त्यानंतर छेद. पहिल्या अपूर्णांकामध्ये आहे छेद 32, दुसऱ्या अपूर्णांकामध्ये 40 आणि तिसऱ्या अपूर्णांकामध्ये 48. मित्रांनो, 32 40 आणि 48 या तीन छेदांचा मसावी आणि लसावी काढायचा. बघा, सुरुवातीला अंशांचा आता कशाने भाग जाईल मित्रांनो? 6ने भाग जातो. बघा, 6 2 12, 6 3 18 आणि 6 4 24, 6 5 30. आता 2 3 5ला भाग जात नाही, म्हणजे मित्रांनो सुरुवातीला आपल्याला मसावी मिळाला 6. त्यानंतर लसावी. सामायिक आणि असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे लसावी. म्हणजे मित्रांनो काय? 5 3 15, 15 2 30, म्हणजे 6 गुणिले 30 बरोबर आपल्याला मिळेल मित्रांनो लसावी. 5 3 15, 15 2 30 आणि 30 गुणिले 6, 30 गुणिले 6 म्हणजे मित्रांनो 6 3 18 आणि हा 0 म्हणजे 180 आला लसावी. आता छेदांचा 32 40 48. मित्रांनो कशाने भाग जाईल? 8ने भाग जातो. 8 चोक 32, 8 45, 8 सक 48. आता मित्रांनो आणखी एक भाग जातो, आणखी एक जोडी बनती 4 आणि 6ची.
कितीने भाग जाईल तर मित्रांनो 2ने भाग जाणार. बे दुणे 4 आणि बे त्रिक 6, 5 घेतले खाली. 2 3 2 5 आणि 3 ला भाग जात नाही. कोणती जोडी बनत नाही मित्रांनो. मसावी आला 8 आणि लसावी काय मित्रांनो, तर 8 दुणे 16. 8 दुणे 16 बघा. 3 5 15, 15 दुणे 30 गुणिले 30. बघा 8 दुणे 16, 3 5 15, 15 दुणे 30 म्हणजे 16 गुणिले 30. आता 16 1 16, 16 दुणे 32 आणि 16 त्रिक 48 आणि इथे घेतला मित्रांनो 0 म्हणजे 480 आला लसावी. आता मित्रांनो मसावी आणि लसावी काढल्यानंतर 2 जोड्या तयार करायच्यात. तर मित्रांनो बघा, पहिली जोडी या ठिकाणी तयार होईल 6 आणि ही 480 ची ही झाली पहिली जोडी तयार. आणि त्यानंतर दुसरी होणार, दुसरी जोडी 180 आणि 8. आता मित्रांनो आपण सुरुवातीला घेणार मसावी. मसावी किती येणार तर 6/480. आपल्याला या 3 अपूर्णांकांचा मसावी मिळाला. त्यानंतर लसावी. लसावी म्हणजे मित्रांनो आपण तयार केलेली दुसरी जोडी म्हणजे 180 आणि 8 म्हणजे 180/8 हा आला आपला लसावी. उदाहरण नंबर 3, 0.57 मित्रांनो आपल्याला दशांश अपूर्णांक दिलेला आहे. या दशांश अपूर्णांकांचा मसावी आणि लसावी काढायचा आहे. तर मित्रांनो बघा, पहिल्या दशांश अपूर्णांकामध्ये 2 घरं दिलेली आहे. दुसऱ्या दशांश अपूर्णांकामध्ये फक्त एकच घर दिलंय. सुरुवातीला आपल्याला हे घरं बॅलन्स करायची. बघा 0.57 म्हणजे 2 घरं आणि 9.5 म्हणजे मित्रांनो एकच घर. तर इथे आपल्याला एक घर घ्यावं लागेल जे घर असेल 0. आता मित्रांनो दशांश चिन्हानंतर 2 घरं आलेले असेल तर मित्रांनो आता आपल्याला या 2 दशांश अपूर्णांकांचा अपूर्णांकात रूपांतर करायचंय. बघा काय होणार, 57/100 आणि 950/100. मित्रांनो दशांश अपूर्णांकानंतर जर 2 घरं असेल तर आपला छेद किती येणार आहे 100. आता आपण काय केले, अपूर्णांकात रूपांतर केलेलं आहे. मित्रांनो आता आपण अंशाचा मसावी लसावी त्यानंतर छेदाचा मसावी लसावी काढणार. तर सुरुवातीला बघा 57 आणि त्यानंतर आहे 950 हा झाला अंश. त्यानंतर छेद 100 आणि 100. आता मित्रांनो बघा 57 आणि 950 ला कशाने भाग जातोय तर 19 ने. 19 त्रिक 57, 19 5 95 आणि 19 0. आता मित्रांनो मसावी आपल्याला मिळालाय. बघा 3 आणि 50 ला भाग जात नाही, यांची जोडी बनत नाही. 3 आणि 50 हे झाले असामायिक अवयव. आता आपल्याला मसावी मिळाला. मसावी आहे 19. बघा 19 त्रिक 57 आणि गुणिले 50. सामायिक आणि असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे लसावी. आता मित्रांनो बघा 5 7 35 हातचे आले 3. त्यानंतर 5 5 25 26 27 28 आणि या ठिकाणी 0. 2850 आला लसावी. आता मित्रांनो छेदांचा 100 100 बघा 2 अपूर्णांकाचा छेद 100 100 आहे. यांचा आपल्याला मसावी आणि लसावी काढायचा. तर मित्रांनो 100 ला कशाने भाग जातोय 100 नेच भाग जाणार. 100 1 100 100 1 100 म्हणजे मित्रांनो मसावी आला 100 आणि लसावी किती येणार 100 गुणिले 1 गुणिले 1 म्हणजे लसावी सुद्धा मित्रांनो 100च येणार आहे. म्हणजे मित्रांनो आता आपल्याला 2 जोड्या मिळाल्यात. पहिली जोडी कोणती आहे तर मित्रांनो 19 आणि 100 ही आहे पहिली जोडी. आणि त्यानंतर दुसरी जोडी आहे बघा, दुसरी जोडी आहे 2850 आणि 100 ची. आता मित्रांनो आपण सुरुवातीला घेऊया मसावी. मसावी पहिली जोडी काय तर 19/100. आता मित्रांनो 19/100 म्हणजे किती होणार तर मित्रांनो 0.19. बघा मित्रांनो 0.19 हा आला आपला मसावी. आणि त्यानंतर लसावी. लसावी म्हणजे दुसरी जोडी 2850/100. 2850/100 मित्रांनो 2 शून्य आहे म्हणजे 2 अंकांनंतर दशांश चिन्ह येणार म्हणजे आपल्याला लसावी मिळणार 28.50.
बघा मसावी आला 0.19, लसावी आला 28.50. उदाहरण नंबर 4, 1.08, 0.36, 0.9. मित्रांनो आपल्याला 3 दशांश अपूर्णांक दिलेले आहे. या 3 दशांश अपूर्णांकांचा मसावी आणि लसावी काढायचा आहे. तर मित्रांनो सुरुवातीला पहिल्या दशांश अपूर्णांकामध्ये बघा 2 घर आहे, दुसऱ्या दशांश अपूर्णांकामध्ये दशांश चिन्हानंतर 2 घर आहे आणि तिसऱ्या दशांश अपूर्णांकामध्ये मित्रांनो दशांश चिन्हानंतर एकच घर आहे. मग आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल, हे दशांश चिन्ह जे आहे म्हणजे हे जे घर आहेत ते घर बॅलन्स करावे लागतील. म्हणजे मित्रांनो काय करणार, तर सुरुवातीला बघा काय होणार, 1.08, त्यानंतर 0.36 म्हणजे 2 घर झाले आणि तिसऱ्या अपूर्णांकामध्ये बघा 0.9. मित्रांनो इथे एकच घर आहे, इथे आणखी एक घर घ्यावं लागेल जे असेल 0. म्हणजे दशांश चिन्हानंतर तीनही दशांश अपूर्णांकामध्ये दशांश चिन्हानंतर 2 घर झाली. आता मित्रांनो दशांश चिन्हानंतर 2 घर असेल म्हणजे थोडक्यात या दशांश अपूर्णांकाचं जर आपण अपूर्णांकात रूपांतर केलं तर या अपूर्णांकांचा छेद किती असेल मित्रांनो, छेद असेल 100. घर बॅलन्स केल्यानंतर आपल्याला अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. म्हणजे बघा सुरुवातीला काय होईल, 108/100, त्यानंतर 36/100 आणि 90/100. मित्रांनो बघा दशांश चिन्हानंतर 2 घर म्हणजे थोडक्यात हे दशांश चिन्ह आपण काय केलं, 2 घर या ठिकाणी उजवीकडे सरकवलं. मग मित्रांनो दशांश चिन्ह बॅलन्स केल्यानंतर आपण अपूर्णांकात रूपांतर केलं. तर मित्रांनो आता आपल्याला काय करायचं आहे, या 3 अपूर्णांकांचा जो अंश आहे त्यांचा मसावी आणि लसावी काढायचा. त्यानंतर या 3 अपूर्णांकांचा जो छेद आहे त्यांचा मसावी आणि लसावी काढायचा. तर सुरुवातीला अंश घेऊया, 108, त्यानंतर आहे 36 आणि त्यानंतर आहे 90. तर मित्रांनो बघा आता तिघांना भाग जाईल अशी एखादी संख्या कोणती आहे, तर 18. 18×5 = 18 सक 108, 18×2 = 36 आणि 18×5 = 90. मित्रांनो आता कशाने भाग जाईल, तर एक जोडी आहे मित्रांनो 6 आणि 2 यांना भाग जातो, तो जाणार 2 ने. बे 6 आणि बे 1 बे 5 घेतले खाली. आता मित्रांनो 5, 1 आणि 3 यामध्ये कोणतीच जोडी बनत नाहीये. म्हणजे आपल्याला 5, 1, 3 आणि 2 हे मिळाले असामायिक अवयव. सामायिक अवयव आहे 18. म्हणजे मित्रांनो आपला मसावी आला 18. आणि आता लसावी किती आहे, तर मित्रांनो बघा 18×2 = 36. बघा 18×2 = 36. त्यानंतर आपण गुणाकार करूया, 5×3 = 15, 15×1 = 15 म्हणजे 36 × 15. 18×2 = 36 आणि 5×3 = 15 यांचा गुणाकार. मित्रांनो बघा आता 15×5 = 75, 15 सक 90 हातचे आले 9, 15×3 = 45, 45 आणि 5 = 50 आणि 4 = 54 म्हणजे 540. मित्रांनो आला आपला लसावी आणि मसावी आला 18. आता आपल्याला छेद घ्यायचा आहे, तिघांचा छेद 100, 100 आणि 100 आहे. तर मित्रांनो यांना कशाने भाग जाईल, 100नेच भाग जाणार. 100×1 = 100, 100×1 = 100, 100. म्हणजे मित्रांनो मसावी किती आला, मसावी आला 100 आणि लसावी 100×1×1×1 म्हणजे मित्रांनो लसावी सुद्धा 100च येणार आहे. म्हणजे बघा या ठिकाणी 100×1×1×1 बरोबर लसावी आला मित्रांनो 100. आता मित्रांनो काय करायचे, 2 जोड्या तयार करायच्या. पहिली जोडी असेल 18 आणि या 100ची, बघा 18 आणि 100 आणि दुसरी जोडी असेल 540 आणि 100. तर आता सुरुवातीला आपण घेणार मसावी. मसावी म्हणजे काय मित्रांनो, 18/100. बघा 18/100. आता 18/100 म्हणजे काय मित्रांनो, 2 शून्य आहे म्हणजे या ठिकाणी काय होणार, 0.18. मित्रांनो आपला मसावी आला 0.18. त्यानंतर लसावी. लसावीसाठी मित्रांनो दुसरी जोडी म्हणजे काय, 540/100. बघा 540/100. मित्रांनो 100 म्हटलं की 2 शून्य आहे म्हणजे दशांश चिन्हानंतर 2 घरं यायला पाहिजे. म्हणजे आपलं उत्तर येणार 5.4 हा आला आपला लसावी. मित्रांनो मसावी आणि लसावी या ठिकाणी आहे. या सगळ्या स्टेप व्यवस्थित फॉलो करा. मित्रांनो आपल्याला
या दशांश अपूर्णांकावरून मसावी आणि लसावी काढता येतो. या ठिकाणी हा व्हिडिओ संपलेला आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.